नमस्कार मंडळी, माझ्या तुमच्याप्रमाणे घरातील प्रत्येक एका स्त्रीच्या सकाळची सुरुवात होते ती डबा बनवण्यापासून. मग तो डबा ऑफिसचा असो किंवा शाळेचा. तर आज आपण शाळा किंवा ऑफिसच्या डब्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी झटपट तयार होणारं चमचमीत वांगे बटाट्याचं भरीत करणार आहोत. तर वांगे बटाट्याचं भरीत करण्यासाठी इथे मध्यम आकाराचे 8 ते 9 काटेरी वांगे घेतलेले आहे. 8 ते 9 वांग्यांसाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे. कच्चाच बटाटा घेतला आहे. तर सगळ्या वांग्यांचे देठ आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायचे आहे. साईडचे काटे देखील काढून घ्यायचे आहे आणि एका वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे आहे. सगळेच वांगे आपण याच पद्धतीने चिरून घेणार आहोत. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वांगे उपलब्ध असतात, पण हे काटेरी वांगे चवीला खूप छान लागतात. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचं वांग इथे वापरू शकतात. तर सगळ्याच वांग्यांचे आपण देठ काढून काटे काढून 4 भाग करून घेऊया. वांगे कापून झाल्यानंतर बटाट्याचेही आपल्याला लांब लांब उभे उभे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे. बटाटा खूप जाड ठेवायचा नाही, नाहीतर पटकन शिजणार नाही. बटाटा आणि वांग्याचे काप करून झाल्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून 1-2 वेळा हे वांगे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने काप करून घेते आणि वांगे बटाटे स्वच्छ धुवून घेते. एक पॅन घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला चिरून घेतलेले वांगे बटाटे घालायचे. पॅन किंवा मग रोजची चपात्या भाजण्याचा जो तवा असतो त्यावर देखील तुम्ही हे भरीत करू शकतात. त्यानंतर यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या घातल्या. फक्त ती क्लिप मिस झालेली आहे. 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून यामध्ये घालायचे आणि 2 लहान चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. त्यानंतर आता गॅस मध्यम करायचा आणि हे वांगे बटाटे तेलावर मध्यम आचेवरती आपल्याला छान दाग पडेपर्यंत परतून घ्यायचे आहे. एक 2-3 मिनिटांमध्ये वांग्यावर छान दाग पडतात तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. असं मध्यम आचेवरती वांगे बटाटे छान परतून घेतले की मस्त असं स्मोकी फ्लेवरचं भरीत आपलं तयार होतं. जसं चुलीवर वांगे बटाटे भाजून मस्त स्मोकी फ्लेवर ह्या बटाट्याला येतो, वांग्याला येतो, त्याच पद्धतीने मस्त आपलं भरीत तयार होतं. वांगे बटाटे परतत असताना पाव चमचा मीठ देखील घालायचं. मीठ घातल्याने एकतर वांगे बटाटे पटकन शिजतात आणि यांच्या आतपर्यंत मिठाची चव छान उतरते. तर बघू शकतात 2-3 मिनिटांमध्येच वांगे बटाट्यावर मस्त असे हलके हलके दाग पडलेले आहे. असे वांग्यावरती दाग पडेपर्यंत परतायचं. त्यानंतर गॅस मंद करून झाकण ठेवून वाफेमध्ये एक 90% आपल्याला वांगे बटाटे शिजवून घ्यायचे आहे. पाणी वगैरे काही घालण्याची गरज नाही, कारण आपण स्वच्छ धुवून घेतल्यामुळे पाण्याचा अंश असतो. मीठ आहे त्यामुळे पटकन शिजतात. तर झाकण ठेवून वाफेमध्ये हे शिजवायचे आहे. पण प्रत्येक 2-3 मिनिटांनंतर झाकण काढून यांना खालीवर करून घ्यायचे. एकदा मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे परतले जातात किंवा मग शिजले जातात. तर असंच 2-3 मिनिटांनी झाकण काढून काढून जोपर्यंत वांगे बटाटे छान मऊसूत शिजत नाही तोपर्यंत आपण मंद आचेवर शिजवून घेऊया. तर इथे एक 6 ते 7 मिनिटं लागतात आणि वांगे बटाटे मस्त मऊसूत असे वाफेवरती शिजले जातात. बघू शकतात बटाटा छान असा मॅश होतोय. अगदी पटकन पाणी अजिबात न घालता छान वाफेवर शिजला गेलेला आहे. त्याचसोबत वांगे देखील छान शिजलेले आहे. तर आता गॅस बंद केला आहे. एखाद्या चमच्याने तुम्ही यांना मॅश करून घेऊ शकतात किंवा मग बटाट्याचं मॅशर आपल्याकडे असतं, याने याला छान मॅश करून घ्यायचं. तर मस्त असं शिजलेलं आहे. वांग्याचं साल देखील असल्यामुळे हे भरीत चवीला खूप छान लागतं. तर हे वांगे बटाटे आपण छान मॅश करून घेऊया. जो लसूण घातला आहे तोही छान परतला गेला आहे, यामुळे मस्त स्मोकी फ्लेवर लसणाचा आपल्या भरीतला येतो. तर या पद्धतीने मॅश करून घ्यायचं. खूप जास्त बारीकही करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवलं की खाताना दाताखाली येतं आणि छान लागतं. मस्त मॅश करून घेतलं. असं बटाटे मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याने वगैरे देखील मॅश करून घेऊ शकतात किंवा एखाद्या पेल्याने तांब्याने मॅश करून घेतलं तरीही चालेल. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सारख्याच पॅनमध्ये आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. 2 चमचे तेल गरम केले, त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी छान फुटू द्यायची. मोहरी छान तडतडली की भाजीची चव मस्त खमंग लागते. त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे. जिरे देखील छान फुलू द्यायचे. त्यानंतर 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्यांना फक्त ठेचून थोड्याशा फोडून घेतल्या. अशा ओबडधोबड फोडून घेतलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या. याचा खूप छान फ्रेश फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि भरीत आणखीनच चवीला छान लागतं. एक 5-10 सेकंद लसूणसुद्धा छान परतून घेतल्यानंतर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे किंवा एक मोठा कांदा घेतला तरीही चालेल.
कांदा जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आणि कांदा आता गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा खूप जास्त लाल करायचा नाही, फक्त नरम होऊन गुलाबी होईल इतकाच परतायचा, म्हणजे जेव्हा तो खाताना दाताखाली येतो तर छान लागतो. तर कांदा इथे मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घेते. तर इथे बघू शकतात या पद्धतीने आपण मध्यम आचेवरती कांदा छान असा परतून घेतोय. तर कांदा छान परतला गेला, एक लाल अजिबात केलेला नाहीये. त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोही जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आणि याला देखील जास्त परतून वगैरे घेण्याची गरज नाही. टोमॅटो एकजीव करून झाल्यानंतर लगेच पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक लहान चमचा लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण आपण 2-3 हिरव्या मिरच्याही घातल्या, त्याचाही तिखटपणा भरीतला असतो आणि खूप झणझणीत हे भरीत चांगलं लागत नाही, म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरची आणि लाल तिखट घालू शकतात. लगेच एकजीव करून झाल्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट किंवा भरड घालायची. कूट अजिबात बारीक घालायचा नाही, अगदी ओबडधोबड जाडसर केलेला घालायचा, म्हणजे भरीत मऊसूत असतो आणि असा शेंगदाण्याचा दाणा दाताखाली आला की छान लागतं. आणि छान असं एकजीव करून झालं, 1-1.5 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर मॅश करून ठेवलेलं हे वांगे आणि बटाट्याचं भरीत यामध्ये घालायचं आणि सर्व जिन्नस चांगले मिसळून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. वांगे बटाटे परततानाही मीठ घातलंय, ती गोष्टीची काळजी घेऊनच मीठ घालायचं. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा एकजीव करून घ्यायचं. हे भरीत चवीला उत्तम लागतं, सुगंध मस्त येतोय. छान असं एकजीव करून झालं, झाकण ठेवून परत एक 3-4 मिनटं मंद आचेवर वाफ काढायची, म्हणजे मसाल्यांचे फ्लेवर छान उतरले जातात. 3-4 मिनटं दणदणून वाफ काढली आणि मस्त स्मोकी फ्लेवरचं चमचमीत वांगे बटाट्याचं भरीत तयार आहे. शाळेच्या डब्यासाठी, ऑफिसच्या डब्यासाठी उत्तम पर्याय आहे. एक 10 मिनटामध्ये बनून तयार होतं. भरपूर अशी कोथिंबीर घालून सर्व करायचं. आणि घरी खाणार असाल तर मस्त टम्म फुगलेली ज्वारी बाजरीची भाकरी, सोबतच मस्त एका बुक्कीने फोडलेला कांदा आणि हिरवी मिरची, थोडंसं लोणचं घ्यायचं. अप्रतिम चव, सूक असतं हे खाणं म्हणजे. तर घरी खाणार असाल तर भाकरीसोबत नक्की ट्राय करा. डब्याला देणार असाल तर चपाती किंवा फुलक्यांसोबत देऊ शकतात. तर मऊसूत मस्त पापुद्रा सुटलेली ज्वारीची भाकरी आणि हे भरीत एकदा नक्की ट्राय करा. उत्तम कॉम्बिनेशन आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरतात, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. तुमच्या एक लाईकमुळे मला खूप मदत होणार आहे. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत.